काल आलो मी शिपवर आणि भेटला मला हा कव्हरऑल. तर जय शिवराय मित्रांनो, मी जय मोरे. आता काम करतो क्रूज शिप मध्ये. जसा कार्गो शिप मध्ये हा बॉयलर सुरू होता तसाच इथे आहे, फक्त कलर चेंज झालाय. या कंपनीमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचा वेगळा युनिफॉर्म आणि कलर कोड आहे. असो, आजचा पहिला दिवस देवाच्या आशीर्वादाने चालू करूया. निघतो आता कॅबिनच्या बाहेर. आता मी ज्या रस्त्यात आहे हा पूर्ण शिप फॉरवर्ड पासून आफ पर्यंत टनल सारखा आहे आणि हा टनल 4th फ्लोअरला आहे. तुम्हाला सांगायलाच विसरलो, या शिपवर टोटल 22 फ्लोअर आहेत आणि कंपनीची ही सर्वात मोठी शिप असून शिपची लेंथ ही 345 मीटर आणि ब्रेथ ही 47 मीटर आहे. या शिपवर एका वेळेला 7100 गेस्ट आणि 2500 क्रू राहू शकतात. म्हणजेच या शिपची कॅपॅसिटी 9500 पर्सनची आहे. हे एक पाण्यात तरंगणारे शहर आहे असे बोलले तरी चालेल. असो, या सर्वांची माहिती तुम्हाला देईनच मी हळूहळू. तर हा आहे 4 डेकचा टनल. प्रत्येक शिप मध्ये या रस्त्याला एक स्पेसिफिक नाव असते. या शिपवर सुद्धा आहे, पण फॉर सिक्युरिटी रिझन ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. आपण सध्या त्याला डेक 4 चा टनल बोलूया. शिप मध्ये फ्लोअरला डेक बोलतात. याच डेक 4 टनलला लागूनच सर्व क्रू आणि ऑफिसरचे कॅबिन आहेत. 2500 क्रूचे कॅबिन्स फॉरवर्ड पासून आफ मध्ये डिपार्टमेंट वाईज विभागलेले आहेत. हा टनल म्हणजेच क्रूचा ऑथराइज एरिया. इथे गेस्टला अलाउड नसते. इथेच आपल्याला क्रू मेसरूम, क्रू प्ले एरिया, क्रू शॉप, क्रू ऑफिस, बार, जिम, लॉन्ड्री जे काही क्रू रिलेटेड असेल ते सर्व आपल्याला याच टनल मध्ये मिळेल. भेटूया आता अशीच काहीतरी नवीन माहिती घेऊन नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय.